जय जिजाऊ जय शिवराय। तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अवी जिंजुर्डे या यूट्यूब चॅनलवर। तर सगळ्यांना गुड मॉर्निंग। मस्त बघा सकाळ आणि सगळ्यांना सकाळी सकाळी गुड मॉर्निंग। तर सकाळचा ब्लॉग चालू केला आहे मी। तर सगळ्यांना एक मस्त अशी गुड न्यूज द्यायची होती। खरं तर तुम्हाला कवितानी ब्लॉगमध्ये सांगितलंच की आम्हाला फायनली आता आमच्या घरी जायचं आहे। तर आम्ही जाणार आहे गुरुवारी। तर चला त्याचीच तयारी चालू झाली होती आमची। आणि गुरुवारी जायचं म्हणल्यावर सगळ्याच बाकीचं सगळं म्हणजे तयारी करायची होती। तर आणि आज तेच चाललंय मम्मीचं सकाळपासून बघा। आता जेवण वगैरे पण झाले आमचे। आणि आज मला म्हणजे जायचं म्हणल्यावर मग कविताची मम्मी त्या पण येणार होत्या भेटायला। तर त्या पण बघा थोडा वेळ आलेल्या आहे कारण दुपार झालेली आहे। आणि मग म्हणलं चला त्या पण आल्या। आणि आज एक खास एक अलग एक कारण आहे। तर आज आम्हाला मोठा देवीच्या दर्शनाला जायचं आहे। म्हणजे माझ्या मम्मीनी आपल्या छोट्या बाळाचे मी आता तुम्हाला पुढं ब्लॉगमध्ये सांगणारच आहे की कशासाठी जाणार काय म्हणून। तर बघू आता कविताची मम्मी त्या पण आलेल्या आहेत। तर आपल्या पिल्लूला भेटायला। तर चला तुम्हाला दाखवते। आत्ताच आल्या त्या चहा वगैरे झाला आणि आता जेवण करायचे होते आम्हाला। आणि आपली आरा पण बघा आलेली शाळेतून। आली का आरा शाळेतून? आज काय होतं शाळेत? गेम होते। कोणते कोणते गेम झाले? हां हां एवढेच होते। हां का बरं मग आज कलर ड्रेस होता आहे ना। आणि तिकडं सोनपापडीन त्या बघा खेळू राहिल्या। तर ओवी पण आलेली आहे म्हणजे माझा मावस भाऊ आहे ना वालगावचा। तर मावशी पण त्या पण आल्या आहे। त्याची छोटी मुलगी आहे बघा ओवी। या दोघी जणी खेळू राहिल्या। आरा मग आंब्यात झाडात पाणी टाकू राहिले का? आंबर जा। आणि बघा आरा पण आली आता स्कूलमधून। आरा हातपाय ते धुतले तू? चल मग आता जेवण करू बरं का आपण। बघा आपल्या बाळाला भेटायला कोण आलेलं आहे आता। तर कविताची मम्मी आणि आई दोघी पण आल्या होत्या। आणि माझी मावशी पण आलेली आहे। आता मला जायचंय त्याच्यामुळं 2-4 दिवस आलेली आहे। उठला का? हा उठेल काय ऐ पिल्लू कोण आला रे तुला भेटायला? ऐ बाळा हा लय लवकर बोलत अशी जीप काढीत बाहेर लय बोल लय करते असं जर बोलला ना लय भारी। बघा आपल्या बाळासाठी कविताची मम्मीने त्यांनी काय आणलेलं आहे? ओवी काय करते बाई? काही नाही। बाळाला घेते का तुझ जवळ? नाही। हे बघा आमची ओवी आहे। छोटा आहे ते। सोनपापडी कुठे आहे? हा का ही बा आली सोनपापडी। छोट्या बाळासाठी बघा किती मस्त अशा बाळ्या आणलेले आहे। आता एक कानात आहे ना। आता ह्या कधी घालायच्या? नंतर घालायच्या मोठं झाल्यावर। बरं आहे मग काय हा ना। मग मोठाला करावंच लागेल ना। दोन्ही आजी एक करायची मग काय या आजीच्या आणि त्या आजीच्या वाडीच्या आजीच्या जाते गावच्या आजीच्या आई मग काय तेवढ्यान होईन का? तुमच्यासाठी ना हा तुमच्यासाठी ना सगळंच काय म्हणते ना ते करावं लागतं। बरं आहे मग पुढच्या दिवाळीला भारी करू एक नाही मोठाले। एवढं आलं इतकं झालं तरी दादा पोरं काय करणार पण तुम्ही आता? ती म्हण बाई तो पोरं तू जे म्हणली ते करून देईन मी तू सांग त्या आजीला हा तर बघा आता कविताची मम्मी त्या पण गेल्या। आणि आता आम्हाला आवरायचे कारण आम्हाला जायचं आहे आता देवीच्या दर्शनासाठी। तर भरपूर वेळ झालेला आहे। आता 4 वाजत आले आणि
आता जाणार आहे आम्ही, कारण सकाळी जायचं होतं पण कविताची मम्मी आली त्याच्यामुळे आम्ही म्हणजे थांबून घेतला आणि नंतरून आम्हाला जायचं आहे. तर बघा आता तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आम्ही आता कोण कोण जाणार आहे काय मी तर तुम्हाला पुढं ब्लॉगमध्ये दाखवणारच आहे. तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर बघा आता आम्ही निघालेलो आहे इथं घराजवळच, मम्मी त्यांच्या घराजवळ, म्हणजे आम्ही जिथून येतो ना रस्त्याला देवीचं मंदिर आहे म्हणजे कुटी आहे, तर तिथं जायचं आहे आम्हाला. आणि आम्ही सगळे निघालेलो आहे, सोनपापडी आम्ही. तर बघा आम्ही आलेलो इथं देवीच्या मंदिरामध्ये आणि सोनपापडी आरा घी चलतीत सगळं. मम्मी आली का ग? बघा इथं मस्त देवीची मूर्ती आहे छानशी, आणि पिल्लूला आपल्या बाळाला इथं दर्शनासाठी आणलेलं आहे. हे चला बाप्पा कर चल सोनीत बाप्पा कर. अरा बाप्पा कर चल. आई आली का? देवी माता सुखाच्या नांदी मा बच्चा. तर बघा मम्मीनी देवीला नवस कबूल केला होता. तर बघा नैवेद्य पण आणले. मम्मी पेढे किती ग? 5.25 किलो. 5.25 आहे का? तर 5.25 किलो पेढे मम्मीने कबूल केले होते देवीला. साडीच म्हणजे चोळी पातळ ते आणि नैवेद्य ते. तर आज आपल्या पिल्लूचा इथला म्हणजे नवस पूर्ण केला आहे मम्मीनी. पापडेल त्यांना सगळ्याला दे बरं का. अरे फोटो नंतर काढ, एकदा पेढे का प्रसाद घे. मम्मी आता पेढे कुठं वाटायचे ग? सगळ्यांना वाटून द्यायचे? सगळ्याला वाटत. हा ना, अजून चिंचडगाव जायचं. हा ना. मग चला येईल टाईम होईल बरं का आपल्याला. बाबाजी पेढे घ्या ना. ते लेबर त्यांना पण देऊ. हा ना, मग ते पोरं सरांना देऊ. तर बघा इथं म्हणजे ही कुटी आहे. इथं जनार्दन स्वामींचे फोटो वगैरे भरपूर, आणि इथं बाबाजी राहत होते अगोदर. आणि मस्त असं रोजचं म्हणजे देवीला आंघोळ साडी इथं एकदम मस्त असं रोजचं हे राहतं. तर बघा आता निघालेलो आहे मोठा देवीच्या दर्शनाला. थोडा वेळ झाला आणि खरं तर आम्हाला संध्याकाळच्या आरतीला जायचं होतं. तर मम्मीने त्यांनी सगळं आवरलेलं आहे. आणि बघा तर बघा आम्ही एवढे सगळे निघालेलो आहे. हा इथून बाप्पा करा चला. तू पाय पड गए. हा हा बघा मस्त आपलं बाळ. तर बघा आम्हाला म्हणजे जरा बरा वेळ झाला, कारण रात्रीची आरती राहते 7 वाजेची, त्यामुळं आता थोडंसं उशिरा चाललो आहे आम्ही. इथं मोठा देवीचं मंदिर आहे चिंचडगावला. तर तिथं आलेलो आहे दर्शनासाठी. तर हा बघा इथं म्हणजे मस्त असा परिसर आहे, पण आता थोडीशी संध्याकाळ झाली आहे त्यामुळं जास्त काही व्यवस्थित दिसणार नाही आहे. आणि सगळीकडं मस्त लाईट आहे, दिकमाळ आहे इकडं, आणि मस्त असं मोठं देवीचं मंदिर आहे बघा, एकदम छान. तर चला आता सगळी तयार चालू आहे, कारण आरतीची टाईम झालेला आहे. आत्या मामा सगळेजण आले, मावशी काकी काका आम्ही. हे बघा आपली चिल्लर पार्टी. देवीचं फोटो पण देवीचं वेळा दोन्ही घ्यायचे असं जवळ.
दोन्ही पास तेव्हा देवी फोटोचे 2 पास तुझे पण जाणे लावायचा 3दा लावायचा 3दा खाली ठेवून द्यायचं तू काय करायचं करा हा ठेवून तिथं ठेवून हा ठेवा. लक्ष ठेवा 10 5 2 5 काय असं दादा ये ना चला ना दादा ना आता याचे कोण भरणार गोटी हा ना देवीच्या कपाळाला लावायचं तुमच्या कपाळाला लावायचं खाली ठेवायचं आता 3 वेळेस करायचं जरा सरळ असं जरा श्रीफळ सरळ आलं पाहिजे. असं करा आता देवीच्या कपाळाला लावायचं तुमच्या कपाळाला लावायचं खाली ठेवायचं आता 3 वेळेस करायचं करत व्हायचं असं इकडे डोकं इकडं. पाय तिकडे करायचं हात राहू दे बरं का. तर थोडंसं हळदी कुंकू लावा थोडंसं देवीच्या पायावर शर्ट खाली वर धर. शंख इकडे घे. दोन्ही हा थोडस बस 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 हात राहू दे. पाय इकडं तिकडे पाय तुम्ही पाय इकडे तुम्ही बाळवर बोलायला देवीचं हा आता पाहिलं पाहिजे. सरस्वती श्री राजराजेश्वरी श्री आई साहेब श्री जगदम्बा महोटा देवी माता की जय श्री रेणुका देवी माता की जय परशुराम भगवान की जय मंगलम ध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलम तनयम हरिः पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु गंगागिरी महाराज की जय गुरुवर्य नारायण गिरी महाराज काय लागत तुला देवीला नाही लावू कसं आहे देवीला आपला अधिकारच नाही देवीला लावायचं आपल्या कपाळी लावायचं आणि व्हायचं राहतं हा असं राहतं पुढं पण लक्षात ठेवायचं देवीला लावायचं आपला अधिकार बघा मस्त इथं देवीच्या मंदिरात आलोय आणि सगळं देवपूजा पण झाली आणि मम्मीनी इथं पण 5.25 किलो पेढे कबूल केले होते तर त्याचं पण आता तुम्ही बघितलंच तर सगळं व्यवस्थित सगळं व्यवस्थित म्हणजे आरती वगैरे पण झालेली आहे मम्मीनी देवीची ओटी पण भरली आणि आता बघा किती सुंदर अशी मूर्ती इथं आपली मोठा देवीची आणि मावशी बसलेली आपल्या छोट्या बाळाला घेऊन कारण आता संध्याकाळची वेळ आहे तर लय रडत होतं ते आणि बाहेर मस्त छोटं म्हणजे थोडासा प्रसाद आणलेला होता तर बघा सगळेजण बसलेले तर जेवायला आणि सगळ्यांना थोडा थोडा प्रसाद देवीच्या दारी सगळ्यांना वाटते बघा तर बघा भरपूर म्हणजे आज गर्दी इथं
का तुम्ही बसले बरं बसा. अरे तुम्ही बसले का काय तुम्ही बसायचं जेवायला. इकडं बघा आपलं काकी त्या पण बसलेले आता शंभून त्यांना घ्यायचं काय की तुमच्यासोबत सोबत बसायचं ना. ए चला ना ग मावशी काय ग मावशी ते बर बर. ए चला ना काका बाबा बसले चल. ए चला ग पटकन करा आवरा पटपट जेवण करा. लाडकी आजी देणार ऊपर नाही कसं फोडून खाल्लं तरी चालेल ते फक्त ते भाजीला नाही घालायचं गोड करून काढायचं तसं भाजीला नाही घालायचं. तर बघा अशा प्रकारे मस्त आमची इथली मस्त असे दर्शन पण झाले, आरती झाली आणि सगळ्यांचे जेवण पण झाले. तर एकदम छान असे आमच्या इथं मोठ्या देवीचे दर्शन झाले. तर आमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तर आता आम्ही लगेच जाणार आहे घरी.